मी योगेश राजसिंग राठोड, वसई उपासना केंद्र। मी आज तुम्हाला माझे 2 अनुभव शेअर करणार आहे। अनुभव असा आहे की मी दुसऱ्यांचे आदर्शवानांचे अनुभव ऐकायचं आणि माझ्या मनात व्हायचं की अरे यांना अनुभव आला पण आपल्याला अनुभव नाही आला, असं अनुभव येत नाही आपल्याला। असं म्हणजे माझ्या मनात सतत यांना अनुभव आलाय पण आपल्याला अनुभव नाही आला। पण मला अनुभव याच्या आधीच माझं संकट बापूंनी निवारण केलं। नवरात्रीमध्ये बापूंनी सांगितले की मातृवात्सल्य विंदानम ग्रंथ पारायण करायला। मी पण एका नवरात्रीमध्ये पारायण चालू होतं, माझं पारायण करत होतो मी। बापूंनी सांगितलं त्याप्रमाणे सगळं श्रद्धावान करतात, बापू फक्त सगळेच पारायण करतात। तर मी कामावून आल्यानंतर मी पहिले फ्रेश झाल्यानंतर ग्रंथ पारायण करायला घेतो आणि उपासना करून घेतो आणि नंतर जेवतो, कारण जेवल्यानंतर मग मला कंटाळा येतो असं म्हणून मी पहिले पारायण करून घेतो। तर मग त्या दिवशी काय झालं की मला पारायण करायच्या आधी मला असं वाटलं की मी खूप दमलो आणि मला भूक लागली तर मी आधी जेवून घेऊ। आणि पण माझं एक मन बोललं की एक अध्याय तरी वाच, नंतर बाकीचे अध्याय वाच तू जेवल्यानंतर। आणि मी अध्याय वाचायला घेतलं आणि अध्याय वाचताना मग माझा एक अध्याय पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटलं की आता उठून जेवून घेऊया, नंतर करूया। पण माझं मन बोलतो की अजून एक अध्याय वाचून घे, अजून एक अध्याय वाचून घे, असं मला तिथून उठूच देत नव्हते। आणि नंतर अचानक असं झालं की आमचा जो सीलिंग फॅन आहे त्याचा एक पत्ता तुटून पडला। पण ते असं झालं की त्या दिवशी घरामध्ये सगळे लहान लेकरं पण असतात, माझे भावाचे बाजू राहतात ते, त्या दिवशी ते नव्हते तिकडे। आणि मी उपासनेला बसलो, तिकडेच बाजूला बेड आहे, त्या बेडच्या साईडला तिथे टीव्ही आहे, तिथे मी बसून रोज जेवतो। तर त्या दिवशी उपासना जर मी अध्याय वाचायला थांबवलं असतं आणि नंतर जेवायला बसलो असतो तर ते सिलिंग फॅनचा जो पत्ता तुटला तो मलाच हानी झाली असती, डोळ्या या पोटाला कुठेतरी हानी झाली असती आणि माझ्यावर खूप मोठं संकट होतं त्या दिवशी। पण हे बापू कृपेनेच बापूने सांगितलेलं आहे जो मातृवात्सल्याचं अध्याय मातृवात्सल्य विंदानामचं पारायण करतो नवरात्रीमध्ये, तिच्यावर ह्या आदि माता आणि तो सद्गुरूचं सदैव आपल्या डोक्यावर हस्त असतो। म्हणून त्या दिवशी मी या संकटातून वाचलो। हे माझा एक अनुभव असा आला की मी बोलायचं की मला अनुभव येत नाही, पण बापूने मला दाखवलं की हे मला तिथे जाणवते की मला उठायचं आहे तरी मला उठू देत नाहीये। हेच माझ्यासाठी प्रचिती होती की तो काय पण करू शकतो आणि त्या संकटातून मला बापूने वाचवलं। दुसरा अनुभव असा आहे माझा, शनिवारच्या उपासनेसाठी आम्ही 4 वाजताच घरून निघतो। आमचं 6 वाजता उपासना सुरू होते, पण 4 वाजता आम्ही जातो फ्री अरेंजमेंट सेवेसाठी। तर भाऊ पण घरी होता, तो बोलला की मी चाललोय तू ये। तर मी झोपलेलो होतो आणि मला पण उठायचं होतं पण मला उठायलाच होत नव्हतं। अरे मला जायचंय मी बोलतोय, मला उठायलाच होत नाही। आणि आम्ही तिकडे जिथे राहत होतो तो लाकडी घर होता, आम्ही तिकडे भाड्याने होतो पण तिकडे लाकडी घर होता तो, आणि तो डबल मजली घर होता। तर असं झालं अर्धा 1 तासानंतर टीव्ही पशी जिथे टीव्ही आहे तिकडे सगळं टेबल टीव्ही सगळं पेट घेतलं त्यांनी। ते कसं काय आग लागली ते माहित नाही, पण नंतर मी उठलो, मला एकदम जाग आली, मग उठलो मग आणि मी एकदम हे झालो काय करायचं काय नाही। आणि नंतर मग मला आठवलं की एडीएम मध्ये बापूने शिकवलेलं आहे की एडीएम मध्ये कुठे पण आग लागली तर पहिले मेन स्विच बंद करायचं। आणि मग मला आठवलं, मी मेन स्विच बंद केलं आणि बाल्टीभर पाणी आणून ते विझवलं। मला असं अनुभव जाणवलं की जर मी उठून गेलो असतो उपासनेला तर तेव्हा हे जर पेट पकडलं असतं तर पूर्ण घर राख झालं असतं, कारण ते लाकडी होतं आणि खूप मोठं संकट होतं हे। पण बापूंनी ते कसं करून घेतात बघा, तुम्ही समजू शकता अनुभवामधून। हे बापूंचीच कृपा आहे, तो काही पण करू शकतो, काही पण करू शकतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।